गुड मॉर्निंग स्टुडंट्स. प्रिव्हियस लेक्चरला आपण ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन, परत पॅरलॉग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन आपण बघितलं होतं. पॅरलॉग्राममध्ये काय बघितलं होतं बघा, दोन वेक्टर्स एकमेकांना जर थिटा इतका अँगल करून इन्क्लाइन असतील तर त्यांचा येणारा रिझल्टंट जो वेक्टर असणार त्याची मॅग्निट्यूड आपण ह्या इक्वेशनद्वारे आपण कॅल्क्युलेट करू शकतोय, बरोबर आहे. आणि परत आपण जो अल्फा अँगल बघितला होता बघा, ओके, रिझल्टंट आणि पी मधील जो अँगल आहे अल्फा, हा टॅन इनव्हर्सचा जो फॉर्म्युला त्या इक्वेशनला सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतोय. त्याच्यानंतर बीटा सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतोय, थिटा मायनस अल्फा इज इक्वल टू बीटा, किंवा बीटासाठी एक सेपरेट फॉर्म्युला सुद्धा आहे, तो सुद्धा आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये बघितला होता. तर या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे वेक्टरची आपण ॲडिशन कशी करू शकतो, म्हणजे त्याचे थोडेसे न्यूमरिकल्स बघायचे आहेत. आणि आपल्या आत्तापर्यंत काय शिकलं बघा, ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन बघितलेलं आहे. मोस्टली आपण ॲडिशनच बघितलेलं आहे, आणि ॲडिशनच्या बरोबर उलटी प्रोसेस आपण सबस्ट्रॅक्शन म्हणली होती. तर बघा ॲडिशन करतोय म्हणजे काय, तर दोन वेक्टरचा रिझल्टंट घेतोय आपण, ओके. दोन वेक्टरची ॲडिशन म्हणजे रिझल्टंट काय येणार आहे, रिझल्ट काय येणार आहे याचं आपण उत्तर काढलं होतं, बरोबर आहे. आणि याचा नेक्स्ट पॉईंट आपला जो असणार आहे तो असा असणार आहे, आपल्याला काय बघायचं आहे तर रिझॉल्युशन ऑफ अ वेक्टर, म्हणजे दिलेला वेक्टर आपल्याला फोडायचा आहे, रिझॉल्व करायचा आहे. म्हणजे दिलेला एक सिंगल वेक्टर आपल्याला दोन कंपोनंटमध्ये फोडायचं आहे. एक कंपोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस असणार, एक कंपोनंट अलॉंग वाय ॲक्सिस असणार आहे. आणि आत्तापर्यंत आपण काय बघितलं बघा, दोन वेक्टर दिल्यात, त्या दोघांना एकत्रित करून एक सिंगल वेक्टर तयार केला होता. आता आपल्याला काय बघायचं आहे तर एका सिंगल वेक्टरला दोन वेक्टरमध्ये रिझॉल्व करायचं आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. तर आता जस्ट आपण थोडेसे न्यूमरिकल प्रॉब्लेम्स बघणार आहोत की ज्याच्याद्वारे तुम्ही वेक्टरची ॲडिशन कशी करू शकताय, ओके. हे आपल्याला तुम्हाला जास्त डिटेलमध्ये समजून जाईल. तर चला थोडेसे न्यूमरिकल प्रॉब्लेम्स बघून घेऊया, ओके. आता थोडेसे न्यूमरिकल प्रॉब्लेम स्टार्ट करूया आपण. सो ओके, याच्याबद्दल आपल्याला थोडंसं जाणून घ्यायचं आहे. न्यूमरिकल प्रॉब्लेम थोडेसे बघायचे. मग आपले जे प्रॉब्लेम्स असणार ते एकदम सिम्पलपासून स्टार्ट करूया आणि थोडेसे टफकडे आपण मूव्ह करणार आहोत. सो एकदम सिम्पल प्रॉब्लेम आपण स्टार्ट करूया. तर दोन वेक्टर आपल्याला दिलेले आहेत, एकदम सिम्पल बेसिक प्रॉब्लेम, ओके. तर आय प्लस 2j हा आपल्याला एक वेक्टर दिलेला आहे ए बार, आणि दुसरा वेक्टर दिलेला आहे बी बार, हा दिलेला आहे 2j कॅप निगेटिव्ह 2j कॅप प्लस के कॅप, ओके. हे दोन वेक्टर दिलेले आहेत आणि ह्या दोन वेक्टरची ॲडिशन करायची आहे, ओके. तुमचा काय विचारलं बघा, तुम्हाला ए प्लस बी बार हा काय असणार आहे, हा वेक्टर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि प्लस नेक्स्ट आपण काय विचारलं तर ए प्लस बी जो तुमचा रिझल्टंट असणार आहे याचं मॉड्युलस, म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण मॅग्निट्यूड ऑफ दॅट रिझल्टंट वेक्टर काय असणार आहे हे सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बघा प्रॉब्लेम कसा आहे, ए वेक्टर दिलेला आहे समथिंग, बी वेक्टर दिलेला आहे, ए प्लस बी तुम्ही इझिली काढू शकता, आणि मॉड्युलस ऑफ ए प्लस बी हे सुद्धा आपण काढू शकतो. एकदम सिम्पल प्रॉब्लेम आहे. तर कसं करू शकतोय बघा, तर ए प्लस बी जस्ट बघूया, ए प्लस बी बार म्हणजे काय, तर ए पहिला वेक्टर लिहून घेऊया आय प्लस 2j कॅप, ओके. याच्यात काही नाही म्हणजे काय, तर तो 0k कॅप असणार आहे, केचा कंपोनंट नाही म्हणजे तो 0k कॅप असणार आहे, प्लस प्लस बी बार, बी बारमध्ये आयचा कंपोनंट नाही बघा, सो 0i कॅप आपण लिहू शकतोय. तुम्हाला समजून जावं म्हणून मी लिहित आहे 2j कॅप प्लस के कॅप असं मी लिहू शकतोय. सो दोन वेक्टर मी आय जे केच्या कंपोनंटमध्ये लिहिले. फर्स्ट वेक्टरमध्ये आय जे आणि के नव्हता म्हणून त्याला मी 0k लिहू शकतोय. सेकंड वेक्टरमध्ये आय जे के लिहिणार होतो, पण आयचे कंपोनंट काहीच नाही, सो 0i मी लिहू शकतोय. असं का केलं तर आय जे के असे तीन कंपोनंटमध्ये लिहिले तर आयचे करस्पॉन्डिंग आपण ॲडिशन करू शकतोय. नाहीतर इथं काय होतंय, आय आणि जे ह्यांची ॲडिशन होण्याची थोडीशी पॉसिबिलिटी असते. सो आपण मी तिन्ही कंपोनंटमध्ये लिहून घेतलं. तर ए प्लस बी बार वेक्टर तुम्ही कसं लिहू शकता बघा, आयचे जे कंपोनंट त्यांची आपण सेपरेट ॲडिशन करतोय किंवा वजाबाकी करतोय. सो आय प्लस 0i म्हणजे किती असणार आहे आय, बरोबर आहे, प्लस 2j मायनस 2j प्लस 2j मायनस 2j म्हणजे किती असणार आहे 0j असणार आहे, म्हणजे ते कॅन्सलच होणार आहे. 0k प्लस के म्हणजे 0 प्लस 1 म्हणजे किती असणार आहे 1k, किंवा जस्ट के लिहिलं तरी चालते. सो हा वेक्टर मी कसा लिहू शकतोय बघा, ए बार प्लस बी बार हा वेक्टर मी कसा लिहू शकतोय, ए बार प्लस बी बार आय कॅप प्लस 0j कॅप काय लिहिण्याची गरज नाही, सो के कॅप असा मी हा वेक्टर लिहू शकतोय. सो ए प्लस बीचा बार जो आपला रिझल्टंट असणार आहे ए बार प्लस बी बार हा कसा लिहू शकतोय आय कॅप प्लस के कॅप. आता नेक्स्ट आपल्याला काय विचारायचं बघा, याची मॅग्निट्यूड काढायची, म्हणजे ह्या वेक्टरची मॅग्निट्यूड, हा वेक्टर कोणता आहे बघा आय प्लस के कॅप, बरोबर आहे. याची मॅग्निट्यूड काढायची आहे. सो
मॅग्निट्यूड ऑफ ए बार प्लस बी बार ही आता आपल्याला काढायची आहे. तर ती कशी असणार आहे बघा. तर तुम्हाला माहिती आहे एखादा जर वेक्टर दिलेला असेल आपल्याला, कोणता एखादा आर्बिट्ररी वेक्टर घ्या, समजा आर वेक्टर दिलेला आहे, तो कसा आहे बघा, R1 i कॅप प्लस R2 j कॅप प्लस R3 k कॅप असा जर वेक्टर असेल तर त्याचं मॉड आर आपण कसं काढतोय, अंडर रूट R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R3 स्क्वेअर असं आपण काढतोय. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येकाचे जे कॉम्पोनंट असतात 1, 2 आणि 3 ज्याला आपण R1 R2 R3 ने डिफाईन केलेले आहेत. R1 R2 R3 म्हणजे काय, कॉम्पोनंट ऑफ अ गिवन वेक्टर अलॉंग एक्स वाय झेड डायरेक्शन रिस्पेक्टिव्हली. सो मॉड आरची व्हॅल्यू कशी काढू शकतो बघा, ह्या इक्वेशनने काढू शकतोय. मग सिमिलरली आपल्याकडे वेक्टर कसे आहेत बघा, आय प्लस के कॅप असा आहे. म्हणजे हा वेक्टर तुम्ही कसा लिहू शकताय, आय प्लस 0j कॅप प्लस 1k कॅप. म्हणजे बघा इथं जो तुमचा जर हा वेक्टर तुमचा येणारा रिझल्टंट असेल तर ह्याचा पहिला R1 किती आहे बघा, 1 आहे, R2 किती आहे 0 आणि R3 किती आहे 1 आहे. सो त्या इक्वेशननुसार जर मॉड ऑफ ए प्लस बी काढला, मॉड ऑफ ए प्लस बी बार हे काढला तर अंडर रूट हा जो वेक्टर आहे याचा जो R1 कॉम्पोनंट आहे, R1 R2 R3, R1 R2 R3, R1 किती आहे बघा 1चा स्क्वेअर, 1 स्क्वेअर प्लस सेकंड कॉम्पोनंट बघा इथं कुठला आहे 0 आणि केचा कॉम्पोनंट किती आहे बघा 1, सो 1चा स्क्वेअर. सो 1 प्लस 0 प्लस 1 इज इक्वल टू अंडर रूट 2. म्हणजे ए प्लस बी जो तुमचा वेक्टर येणार आहे यांचं मॅग्निट्यूड किती असणार आहे, रूट 2 असणार आहे. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला रिझल्टंट वेक्टर आय प्लस के कॅप आणि त्याचं करस्पॉन्डिंग मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करता येते. ओके. जर समजा तुम्हाला इथं ए मायनस बी बार विचारलं असतं आणि ए मायनस बी बार याचा मॅग्निट्यूड विचारला असतं तर फक्त फरक कुठं पडला असता बघा, सेम तेच आलं असतं. इथे इक्वेशन काय आलं असतं बघा, निगेटिव्ह साईन आलं असतं. बरोबर आहे. निगेटिव्ह साईनमुळे काय इफेक्ट होणार आहे बघा, हे जी सगळ्या टर्म्स आहेत ह्या सगळ्यांचे साईन्स चेंज करत जायचे, फक्त इथंच फक्त फरक पडणार आहे. सो आपलं उत्तर कसं चेंज झालं असतं बघा, आय मायनस 0 आहे म्हणजे काय, आयच राहणार आहे, काय फरक पडणार नाही. इथं ए मायनस बी बार आलं असतं. परत 2j मायनस ऑफ मायनस 2j म्हणजे हे तर मी सेपरेट कॅल्क्युलेट करतो, 2j मायनस ऑफ निगेटिव्ह 2j असं असतं. तर काय केलं असं बघा, 2j निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह 2j कॅप म्हणजे 2j कॅप म्हणजे 4j कॅप असं आलं असतं. सो जी सेकंड टर्म आपली 0 होती ती आता ती 4j कॅप होणार आहे प्लस 0 मायनस के कॅप म्हणजे काय, मायनस के कॅप म्हणजे आपली थर्ड टर्म ही मायनस के कॅप झाली असते. सो आपला ए मायनस बी बारचे रिझल्टंट वेक्टर किती असणार आहे बघा, आय कॅप प्लस 4j कॅप मायनस के कॅप हे असं आपलं रिझल्टंट वेक्टर असणार आहे. सो आता याची मॅग्निट्यूड आपल्याला विचारल्यात, ए मायनस बी याचं मॅग्निट्यूड विचारलं तर याचं मॅग्निट्यूड सेम त्याच पद्धतीने काढूया. मॉड ऑफ ए मायनस बी बार कॅन बी रिटन ॲज अंडर रूट 1 स्क्वेअर प्लस म्हणजे R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R3 स्क्वेअर, R1 इज इक्वल टू 1, R2 इज इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस R3 स्क्वेअर, R3 इज इक्वल टू निगेटिव्ह 1 स्क्वेअर. सो इट कॅन बी रिटन ॲज 1 प्लस 4 स्क्वेअर इज 16 प्लस 1 इज इक्वल टू अंडर रूट 18. ओके, अंडर रूट 18 हे असं ठेवला तरी चालेल किंवा याला सिम्प्लिफाय करून लिहिला तरी चालेल. सिम्प्लिफाय कसं करणार, 9 टू 18. ओके, 2 गुणिले 9 म्हणजे 18 आणि ते 9 बाहेर काढा, 3 वर्गमुळात 2. त्यामुळे हे असं सुद्धा लिहू शकताय 3 वर्गमुळात 2 असं लिहिला तरी चालेल. समजलं. हे 18 कसं लिहू शकताय, 9 दुनी 18, 9 टू 18, हे 9 वर्गमुळाच्या बाहेर काढा तर ते येणार आहे 3. ओके, त्यामुळे 3 वर्गमुळात 2 असं लिहिलं तरीही चालेल. सो हे एकदम काय म्हणता येईल, एकदम बेसिक एक्झाम्पल होतं. तर काय करू तर बघा, 2 वेक्टर दिलेले असतात, त्या 2 वेक्टरची ॲडिशन केली आणि त्या येणाऱ्या रिझल्टंटची तुम्ही मॅग्निट्यूड काढू शकताय. ओके, तर हे एकदम बेसिक एक्झाम्पल होतं. तर आता आपल्याला थोडंसं पॅरेलग्राम लॉमध्ये थोडंसं जंप घ्यायचं, म्हणजे त्याच्या रिलेटेड एखादं एक्झाम्पल आपण बघून घेऊया. ओके, आता आपल्याला जो वेक्टर ॲडिशन आपण 2 पद्धतीने बघितलं, एक ट्रायंगल लॉ आणि पॅरेलग्राम लॉ. जो पॅरेलग्राम लॉ आहे त्याच्या पद्धतीची थोडीशी किंवा त्याच्या टाईपची थोडीशी एक्झाम्पल्स बघून घेऊया. तर बघा, तुम्हाला असं दिलेला आहे वेक्टर ए बार दिलेला आहे, एकदम सिंपल एक्झाम्पल घेऊया. ओके, वेक्टर ए बार दिलेला आहे, हा 2i कॅप दिलेला आहे, म्हणजे 1 डायमेन्शनल वेक्टर आहे, म्हणजे त्यात फक्त आयचाच कॉम्पोनंट आहे. जे कॉम्पोनंट 0j कॅप आणि तुमचा के कॉम्पोनंट असणार तो 0k कॅप असं लिहू शकते. आणि दुसरा असणार आहे
तो बी बार समजा असा काहीतरी दिला आहे, आय प्लस जे प्लस के असं काहीतरी दिलेलं आहे. कन्सिडर करा जस्ट. ओके, हे दोन वेक्टर दिलेले आहेत, आय प्लस जे 2i आणि सेकंड जो असणार आय प्लस जे प्लस के असे दिलेले आहेत. आणि या दोन वेक्टरमध्ये काय आहेत बघा, अँगल आपण तुम्हाला दिलेले आहेत. समजा अँगल काहीतरी समजा या दोघां वेक्टरमध्ये 90 डिग्री दिलेले आहेत. ओके, या दोन वेक्टरमध्ये अँगल तुम्हाला किती दिलेला आहे, 90 डिग्री दिलेला आहे. सो आपल्याला काय करायचं बघा, तर या दोन वेक्टरपासून जो तुमचा रिझल्टंट वेक्टर भेटणार आहे, या दोन वेक्टरपासून, तर त्या रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड काढायची आहे. म्हणजे तुमची काय काढायची आहे, रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड विचारल्यात. ओके, तर रिझल्टंट वेक्टर कसला असणार आहे बघा, ए प्लस बी यांच्या ॲडिशननं जो तुमचा वेक्टर तयार होणार आहे त्या वेक्टरचं तुम्हाला मॅग्निट्यूड काढायचे आहे. ओके, तर तुम्ही कसं काढू शकता बघा, दोन पद्धतीने काढू शकता. एक पॅरलोग्रामनं पटकन निघून जाणार आहे आणि आत्ताची जी आपण जे लेंथी मेथड बघितलो त्यानं काढला तरीही चालेल, डझंट मॅटर. सो आपण पहिला फर्स्ट आपली जी रेग्युलर मेथड होती ती आपण एकदा बघून घ्या. ओके, तर बघा काय करून घ्यायचं आहे, जस्ट सिम्पल मेथड म्हणजे या दोघांची ॲडिशन करूया. ए प्लस बी बार काढून घ्या, या दोघांची ॲडिशन करा. 2i प्लस आय म्हणजे 3i कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप, बरोबर आहे. आणि मॉड्युलस ऑफ ए प्लस बी बार आता कसं लिहू शकतोय, तर अंडर रूट r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर प्लस r3 स्क्वेअर, 3 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट कसं येणार आहे बघा, 3 स्क्वेअर किती येणार आहे 9 प्लस 1 स्क्वेअर किती येणार आहे 1 प्लस 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो 9 प्लस 1 प्लस 10 इज इक्वल टू 11 असं येणार आहे, बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकताय, दोन वेक्टरचं तुमचं जे मॅग्निट्यूड येणार आहे ॲडिशन करून जे तुमचं मॉड्युलस येणार आहे ते याला युनिट काय नसणार आहे, त्यामुळे याला जस्ट तुम्ही युनिट म्हणून लिहा चालेल. ओके, किंवा जर दुसरी तुम्ही मेथड यूज केला, काय केला तर मॉड ए स्क्वेअर प्लस मॉड बी प्लस 2 मॉड ए मॉड बी कॉस थिटा असं जरी केला तरीही तुमचं चालेल. कारण का या दोन वेक्टरमधला अँगल तुम्हाला दिलेला असणार आहे. सो नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला अँगल दिलेलं नसेल तर ही एकदम मेथड यूज करायचा. आणि जर दोन वेक्टरमधला जर अँगल तुम्हाला दिलेला असेल, स्पेसिफिक दिलेला असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, ते मॉड आर स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट मॉड आर स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो समजा हा अँगल दिला नसता तर आपलं 11 हे आपलं आन्सर आलं असतं. पण या दोन वेक्टरमधला अँगल किती दिलेला आहे, 90 डिग्री दिलेला आहे. समजलं, या दोन वेक्टरमधला अँगल किती दिलेला आहे, 90 डिग्री दिलेला आहे. अशा वेळेला अँगल दिले असेल तर अशा वेळेला तुम्हाला कसं कॅल्क्युलेट करता येईल ते आपल्याला फक्त बघायचं आहे. तर मॉड आरची व्हॅल्यू तुम्ही कशी लिहू शकता बघा, अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा, बरोबर आहे. कॉस थिटा कॉस 90 काय आपल्याकडे आहेच ऑलरेडी. सो आता बघा मॉड ए स्क्वेअर म्हणजे मॉड एची व्हॅल्यू पहिला काढून घ्या. मॉड ए ज्याला आपण ए इथं म्हणलेलं आहे ते, याचा अर्थ काय, याचं अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर. a1 स्क्वेअर म्हणजे काय 2चा स्क्वेअर, a2 म्हणजे जेचा कंपोनंट 0 आहे, 0चा स्क्वेअर प्लस केचा कंपोनंट 0चा स्क्वेअर. सो इट कॅन बी रिटन ॲज 4 प्लस 0 अंडर रूट 4 इज इक्वल टू 2. ओके, म्हणजे त्यामुळे मॉड एची व्हॅल्यू 2 आहे, म्हणजे डायरेक्ट तुम्ही इथनं लिहिला तरी चालते, 2च आहे बघा त्याची मॅग्निट्यूड. सो मॉड बीची व्हॅल्यू आता काढूया, ज्याला आपण जस्ट बीने डिफाईन केलेलं आहे इक्वेशनमध्ये. सो अंडर रूट b1 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस b3 स्क्वेअर, b1 इज इक्वल टू 1 स्क्वेअर, b2 इज इक्वल टू 1 स्क्वेअर प्लस b3 इज इक्वल टू 1 स्क्वेअर. सो अंडर रूट 1 प्लस 1 इज इक्वल टू अंडर रूट 3. सो आता कसं करू शकतोय बघा, रिझल्टंट आर आपण कॅल्क्युलेट करू शकतोय. अंडर रूट काय लिहू शकतोय बघा, a1 स्क्वेअर a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. ए स्क्वेअर किती आहे बघा 2चा स्क्वेअर, ओके 2चा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे रूट 3 स्क्वेअर, बरोबर आहे, ते लिहू शकतोय प्लस 2ab कॉस थिटा. 2a किती आहे बघा 2 टाइम्स रूट 3 कॉस 90 डिग्री, बट कॉस 90 डिग्री इज इक्वल टू 0. सो थर्ड टर्म कॅन बी निग्लेक्टेड. थर्ड तुमची टर्म किती होणार आहे बघा 0 होणार आहे. सो तुमचं मॉड आर किती येणार आहे बघा, मॉड आर कॅन बी रिटन ॲज अंडर रूट 2चा वर्ग किती असणार आहे 4 अधिक 3 म्हणजे किती येणार आहे वर्गमुळात 7 युनिट. म्हणजे आपलं तुम्हाला वाटत असेल की या दोघांची उत्तर वेगळी का आलीत, दोनच वेक्टर घेतलेले आहेत, पण हे लक्षात ठेवा या दोन वेक्टरची ॲडिशन केलेली आहे आणि हे दोन वेक्टर एकमेकांना 90 डिग्री असतील तर
असं असणार आहेत, बरोबर आहे. त्यामुळं दोन वेक्टरची ॲडिशन वेगळी आणि दोन वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर असून त्यांची ॲडिशन केलेली वेक्टर वेगळी. म्हणजे हे जस्ट मी एक आर्बिट्ररी नंबर घेतलेला आहे, लक्षात ठेवा. सो हे दोन वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर असणार आहेत काय माहीत नाही, पण हा जस्ट एक मी आर्बिट्ररी नंबर, म्हणजे या दोन वेक्टरमधला अँगल जर 90 डिग्री असेल तर तुम्ही असं कॅल्क्युलेट करू शकताय, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जर एखादं प्रॉपर एक्झाम्पल दिलं तर याचं उत्तर तुम्हाला दोन्ही पद्धतीने सेमच भेटणार आहे. ओके, सो मी काय केलेलं आहे बघा, एक जनरल सिम्पल मेथडनं, म्हणजे जर ज्यावेळेला तुम्हाला अँगल दिलेला नसतोय त्याला ही मेथड वापरायची, आणि ज्यावेळेला तुम्हाला अँगल मेन्शन केलेलं असते त्याला अशा पद्धतीनं तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं. समजलं. ह्या दोन वेक्टरचं तुम्हाला असं वाटतं की उत्तर सेम यायला पाहिजे, पण तसं नसणार आहे. का? दोन्ही याच्यात आपण ॲडिशनच केलेले आहे, पण दुसऱ्या याच्यात आपण वेक्टरमधला अँगल किती घेतलेला आहे, 90 डिग्री घेतलेला आहे. सो याच्यात एक फरक आहे. ओके, ह्या गोष्टीत एक फरक आहे. जर त्यावेळेला दोन वेक्टरमधला आपण अँगल डिफाईन करतो त्याला थोडीशी त्यांची ॲडिशन थोडीशी चेंज होते. समजलं. म्हणजे तुमची मॅग्निट्यूड सेम ठेवा. म्हणजे दोन वेक्टर आहेत, एक वेक्टर असा आहे आणि दुसरा वेक्टर समजा असा आहे, या दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे, म्हणजे दोघांची लेंथ मी सेम ठेवणार आहे, पण दुसरा वेक्टर बरोबर पहिल्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये असेल तर हा जो तुमचा डायगोनल असणार आहे तो तुमचा कमी जास्त नाही. असं जेवढं तुम्ही कमी करशीला तेवढा तुमचा डायगोनल वाढत जाणार आहे, आणि परत असा करशीला तेवढा तुमचा डायगोनल कमी होत जाणार आहे. सो तुमची जी रिझल्टंट आहे ती तुमच्या त्या अँगलवर डिपेंड असते, इतकं फक्त लक्षात ठेवा. म्हणजे आजच्या हे जे दोन एक्झाम्पल बघितले याच्यावरून फक्त इतकंच लक्षात ठेवा, जर दोन वेक्टर दिले असतील त्यांची ॲडिशन विचारल्यात, अँगल दिलेलं नसेल तर अशी सिम्पल ॲडिशन करा. ओके, दोन वेक्टर दिले असतील, त्या दोन वेक्टरमधला अँगल दिला असतील. ओके, दोन वेक्टरमधला अँगल दिला असेल, इथं 90 डिग्री 30 डिग्री काय पण दिलेलं असेल तर त्या दोन वेक्टरमुळं तुमचा जो रिझल्टंट होणार आहे त्याचं तुम्ही रिझल्टंटचे मॅग्निट्यूड काढू शकता. ओके, हे सगळं प्युअर मॅथमॅटिकली झालं. आता याचा फिजिक्समध्ये कुठे उपयोग होते हे सुद्धा बघितलं पाहिजे, बरोबर आहे. सो फिजिक्सच्या रिलेटेड एक एक्झाम्पल बघून घेऊया आपण, जे तुम्हाला 11वी 12वीमध्ये खूप लागणार आहे. 11वीला किंवा 12वीला जर गेला तर फ्री बॉडी डायग्राम्स आपल्याला वारंवार कॅल्क्युलेट करायला लागणार आहे, आणि ज्यावेळेला तुम्ही फ्री बॉडी डायग्राम बघताय त्यावेळेला तुम्हाला वेक्टरची ॲडिशन करायला लागते. ओके, त्यावेळेला तुम्हाला दोन वेक्टरमधला अँगल दिलेला असतो. सो फ्री बॉडी डायग्राम म्हणा किंवा बाकीचे असे काही प्रॉब्लेम्स असणार आहेत की ज्याच्यात तुम्हाला वेक्टर इन्क्लूड करायला लागणार आहेत. दोन वेक्टरचे रिझल्टंट कॅल्क्युलेट करा, त्या दोन वेक्टरमधला अँगल दिलेला असतो, ते दोन वेक्टर एकमेकांना अपोजिट असतात, एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, एकमेकांच्या डायरेक्शनमध्ये असतात, त्यावेळेला कसे कॅल्क्युलेट करायचे रिझल्टंट्स, ह्यासाठी आपल्याला हे कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहेत. सो आता एक बेसिक फिजिक्समधला एक प्रॉब्लेम बघूया. म्हणजे आतापर्यंत काय बघितलं बघा, ह्याला मॅथमॅटिकल टच होता, कुठंच आपलं फिजिक्स नव्हतं. आता एक फिजिक्सचा टच असलेला एखादा एक प्रॉब्लेम बघून घ्या. ओके, तर आपल्याला प्रॉब्लेम काय दिलेत बघा, तर एक ब्लॉक आहे आणि तो ब्लॉक एका सरफेसवर आहे असं कन्सिडर केलेलं आहे. ओके, एक ब्लॉक आहे ज्याचं मास काही असेल, स्मॉल एम वगैरे मास दिलेला आहे, आणि हा आहे सरफेस. ओके, या सरफेसवर आपल्याला तो खेचायचा आहे. मग एक पर्सन काय करायला आहे, या ब्लॉकला इकडे 30 न्यूटन इतक्या फोर्सने खेचत आहे. ओके, 30 न्यूटन इतक्या फोर्सने खेचत आहे, आणि जो सेकंड पर्सन आहे हा त्याला 40 न्यूटनने वरच्या डायरेक्शनमध्ये खेचत आहे. अशी तुम्हाला एक सिच्युएशन दिलेली आहे. समजलं. तर बघा काय दिलेलं, एक ब्लॉक आहे, ब्लॉक, या ब्लॉकला एक पर्सन 30 न्यूटननं हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये खेचत आहे, आणि दुसरा पर्सन त्याच्यावर व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये 40 न्यूटन इतका फोर्स लावत आहे. ओके, म्हणजे या ब्लॉकवर टोटल फोर्स किती आहे बघा, तर 30 न्यूटन हॉरिझॉन्टल, ओके, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला, आणि 40 न्यूटन हा व्हर्टिकली पॉझिटिव्ह ॲक्सिस डायरेक्शनला. ओके, असं असणार आहे. ही सिच्युएशन घ्यायची आधी थोडीशी, हे जर वेक्टरमधले अँगल जर तुमची 0 डिग्री आणि 180 डिग्री असते तर काय केलं असतं हे आपण थोडंसं बघून घ्या. म्हणजे ह्या कॉम्प्लिकेटेड सिच्युएशनकडे जाऊया. समजा हाच प्रॉब्लेम आहे, सेम तोच ब्लॉक, एक पर्सन इकडे 30 न्यूटननं खेचत आहे या ब्लॉकला, आणि सेम त्याच ब्लॉकवर दुसऱ्या साईडला 40 न्यूटननं खेचत आहे. बरोबर आहे. तर बघा तुम्हाला ऑब्व्हियसली माहीतच आहे काय, या ब्लॉकवर 30 न्यूटन इकडे फोर्स आहे, 40 न्यूटन इकडे फोर्स आहे. म्हणजे तुम्ही काय करणार, हा 40 आणि 30, 40मधून 30 गेले 10 न्यूटन, म्हणजे टोटल तुमचा ओव्हरऑल फोर्स किती असणार आहे, 10 न्यूटन ह्या डायरेक्शनमध्ये असणार आहे. बरोबर आहे. हे तुम्ही कसं कॅल्क्युलेट केलं तर बघा, ह्या दोन वेक्टरमधला अँगल किती आहे, 180 डिग्री आहे. बरोबर आहे, 180 डिग्री. आणि ज्यावेळेला दोन वेक्टरमधला अँगल 180 डिग्री असतो त्यावेळेला तुमचा रिझल्टंट कसं असतो, या पहिल्या फोर्सला मी F1 म्हणतो, ही F1ची मॉड्युलस आहे 30 न्यूटन,
ही असणार आहे F2ची मॅग्निट्यूड आहे, बरोबर आहे. F1 मॉड्युलस म्हणजे काय, पहिल्या जो फोर्स आहे त्याची मॅग्निट्यूड असणार आहे 30 आणि दुसरा जो फोर्स असणार आहे त्याची असणार आहे 40. सो रिझल्टंट या दोन वेक्टरचा जर तुमचा असेल तर तो किती असणार आहे बघा, F2 - F1 म्हणजे मोठ्यातून लहान संख्या वजा करा आणि त्या डायरेक्शनमध्ये तुमचा फोर्स असणार आहे. सो F2 किती आहे बघा, 40 - 30 म्हणजे तुमचा किती असणार आहे, 10 न्यूटन असणार आहे तुमचा रिझल्टंट. आणि त्याची डायरेक्शन कुठं असणार आहे, जो तुमचा मोठा फोर्स असणार आहे त्या डायरेक्शनमध्ये असणार आहे. सो तुमचा कुठला असणार आहे बघा, निगेटिव्ह ॲक्सिसला असणार आहे. समजलं. जर तुमचा तोच फोर्स जर तुमचा त्या डायरेक्शनमध्ये असेल म्हणजे F2 सुद्धा त्याच डायरेक्शनमध्ये असतात तर 30 + 40 बरोबर 70 न्यूटन पॉझिटिव्ह ॲक्सिसला असतात, बरोबर आहे. म्हणजे दोन फोर्स एकमेकांच्या डायरेक्शनमध्ये असतील, एकमेकांच्यावर अलाइन झाले असेल तर त्यांची ॲडिशन करायची आणि जर दोन फोर्स एकमेकांना अपोजिट असतील तर त्यांची वजाबाकी करायची म्हणजे मोठ्यातून लहान संख्या वजा करायची. ओके, मोठ्यातून लहान संख्या वजा करायची आणि ओव्हरऑल फोर्स कुठला असणार आहे, ज्या डायरेक्शनमध्ये तुमचा मोठा फोर्स आहे त्या डायरेक्शनमध्ये तुमचं ओव्हरऑल रिझल्टंट असणार आहे. सो 40 मधून 30 गेलं, मोठ्यातून लहान संख्या वजा करा आणि मोठ्या जी तुमची मॅग्निट्यूड असणार, मोठा जो वेक्टर असणार आहे त्या डायरेक्शनमध्ये तुमचा रिझल्टंट वेक्टर असणार आहे 10 न्यूटनचा. ओके, आता ही एकदम सिंपल केस झाली. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केलं, अँगल 0 डिग्री होता, 180 डिग्री होता. आता जर दोन वेक्टरमधला अँगल किती असणार आहे, 90 डिग्री असेल तर रिझल्टंट कसं काढतोय बघा, √ F1² F2² + 2F1 F2 cos θ, बरोबर आहे. F1 म्हणजे काय, तर याला मी F1 म्हणतो फर्स्ट वेक्टर, याला म्हणतो F2 सेकंड वेक्टर मॅग्निट्यूड 40 आहे, फर्स्ट वेक्टरची मॅग्निट्यूड 30 आहे. सो रिझल्टंट वेक्टर किती असणार आहे बघा, म्हणजे या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे जो फोर्स असणार आहे तर तो कसा असणार बघा. तर तुम्हाला ऑब्विसली लॉजिकली बघितला, याला 30 डिग्रीनं 30 न्यूटननं खेचत आहात, याला 40 न्यूटननं, तर हा इथं कुठं तर जाणार आहे हे आपल्याला इतकं तर माहीतच आहे लॉजिकली, बरोबर आहे. सो काय करू शकते बघा, पहिला जस्ट मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करून घ्या, त्याच्यानंतर आपण डायरेक्शनबद्दल थोडंसं बघूया. तर F1² किती आहे बघा, 30चा स्क्वेअर 900 अधिक F2² 40चा स्क्वेअर किती असणार आहे 1600 अधिक 2 30 गुणिले 40 cos 90 डिग्री cos 90 डिग्री किती असणार आहे 0. सो हे झालं 0. एनिथिंग मल्टिप्लाय बाय 0 = 0. ही सगळी क्वांटिटी कशी असणार आहे बघा 0 असणार आहे. सो त्याला निग्लेक्ट करू शकतोय. 900 अधिक 1600 म्हणजे किती असणार आहे 2500 आणि 2500चं वर्गमूळ किती असणार आहे 50 न्यूटन. सो तुमचा रिझल्टंट फोर्स किती असणार आहे बघा 50 न्यूटनचा. म्हणजे तुमच्या ह्या दोघं फोर्समुळे जो तुमचा रिझल्टंट फोर्स असणार आहे या ब्लॉकवर तो किती असणार आहे 50 न्यूटन असणार आहे. पण तो कोणत्या डायरेक्शनमध्ये असणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही ट्रायंगल लॉ वापरा किंवा पॅरलोग्राम लॉ वापरा. तर इथं मी पॅरलोग्राम लॉ वापरतो कारण का दोन वेक्टरचे जे तुमची स्टार्टिंग आहे ती सेम पॉईंटपासून आहे. सो काय करतो बघा, तर असा सेम इथे एक वेक्टर काढणार आहे आणि सेम असा एक वेक्टर इथं काढणार आहे आणि हा जो तुमचा हा असणार आहे डायगोनल तो म्हणजे तुमचा रिझल्टंट असणार आहे R1. ओके, म्हणजे 30 न्यूटन ह्या डायरेक्शनमध्ये फोर्स असेल, 40 न्यूटन अपवर्ड डायरेक्शनमध्ये फोर्स असेल, तर या दोघांचा रिझल्टंट कुठं असणार आहे तर बरोबर असा डायगोनली असणार आहे आणि त्या डायगोनली जो फोर्स असणार आहे त्याची मॅग्निट्यूड किती असणार आहे 50 न्यूटन असणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही फोर्सेस कॅल्क्युलेट करू शकताय आणि अशा टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला एक्झामला विचारलेले असतात, CET म्हणा, नीट म्हणा किंवा JEEला. ओके, दोन फोर्सेस दिलेले असतात, त्या दोन फोर्सेसचे रिझल्टंट काढा असं म्हणलेलं असते. सो अशा पद्धतीने विचारू शकतात एक्झाम्पल्स आणि याला थोडंसं एक्सटेंड करून काय विचारू शकतात, हा जो रिझल्टंट आहे याने 30 न्यूटनशी केलेला जो अँगल आहे याला अल्फा म्हणूया आपण, अल्फा, तर हा किती असणार आहे हे सुद्धा कॅल्क्युलेट करा विचारू शकतात. सो काय फक्त एकदम सिम्पल आहे. तर आपल्याला अल्फाची व्हॅल्यू परत विचारली असेल तर काय करायचं, तर या ट्रायंगलमध्ये बघा, ह्या ट्रायंगलमध्ये बघा हा अल्फा आहे, हा 50 आहे, हा 30 आहे आणि परत ही पुढची बाजू 40 आहे. सो अल्फाची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग कशी काढू शकते बघा, साइन थिटा वापरा, कॉस थिटा वापरा किंवा टॅन थिटा वापरा, काही वापरा, तुम्हाला सेमच आन्सर भेटणार आहे. सो ह्याच्यात मी कॉस अल्फा वापरतो किंवा साइन वापरा, काही चालेल, काय फरक पडत नाही. साइन अल्फा वापरतो मी, साइन अल्फा बघा कशी आहे, समोरची बाजू भागिले कर्ण, 40/50 म्हणजे किती असणार आहे 4/5, म्हणजे अल्फाची व्हॅल्यू किती असणार आहे साइन इनवर्स ऑफ 4/5. हे असं पण उत्तर येऊ शकते. किंवा कॉस अल्फा काढायचं आहे, कॉस अल्फा म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण, 30/50 म्हणजे 3/5, म्हणजे अल्फा म्हणजे काय कॉस इनवर्स ऑफ 3/5 असं लिहू शकते. किंवा टॅनच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा तो तुमचा अँगल अल्फा लिहू शकताय. तर तो कसा लिहू शकते बघा, याचा टॅन अल्फा काढा, टॅन अल्फा
tan अल्फा म्हणजे समोरची बाजू बघितलं लगेचची बाजू 40/30 40/30 = 4/3 अल्फा कॅन बी रिटन ॲज tan इनवर्स ऑफ 4/3 tan इनवर्स ऑफ 4/3 ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही अल्फा काढू शकताय. अल्फा साइन इनवर्समध्ये असा सुद्धा लिहू शकताय, कॉस इनवर्समध्ये असा लिहू शकताय आणि टॅन इनवर्समध्ये असा लिहू शकताय. म्हणजे तुम्हाला दिलेले जे MCQ आहेत त्याचे टॅन इनवर्स विचारलेले आहेत, साइन इनवर्स की कॉस इनवर्स, त्याच्यानुसार तुम्ही फक्त इथं साइन घ्यायचं, कॉस घ्यायचं की टॅन घ्यायचं हे आपण ठरवायचं आहे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला मॅग्निट्यूड काढा विचारतात. या रिझल्टंट वेक्टरनं हा जो वेक्टर आहे 30 न्यूटन F1 याच्याशी केलेला अँगल विचारू शकतात किंवा याच्याशी केलेला अँगल विचारू शकतात. ओके. जर आपल्याला हा अँगल विचारले तर अल्फा काढायचा आणि तो 90 मधनं वजा करा किंवा याला बीटा म्हणा. हा किती असणार आहे बघा 40, हा असणार आहे 50 आणि हा असणार आहे 30. मग ह्याच्यात तुम्ही कॉस्ट वगैरे वापरा, तुम्हाला बीटाचे व्हॅल्यू भेटत जातील. सो तुम्हाला अल्फा विचारू शकतात, बीटा विचारू शकतात, परत रिझल्टंट वेक्टर विचारू शकतात, रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड, त्याची डायरेक्शन कुठे असणार आहे, अशा टाईपचे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला वेक्टर ॲडिशनमध्ये विचारू शकतात. ओके. तर आत्ता पण काय बघितलं बघा, 2 वेक्टर्स दिले असले तर आपण न्यूमरिकली कसे ॲडिशन करू शकतोय. या 2 वेक्टरमधले जर अँगल दिला असेल तर त्या अँगलचा वापर करून आपण कसं ॲडिशन करू शकतोय, त्याची मॅग्निट्यूड कशी कॅल्क्युलेट करू शकतोय. त्या रिझल्टंटनं एका वेक्टरशी केलेला अँगल, त्या रिझल्टंटनं दुसऱ्या वेक्टरशी केलेला अँगल, ज्याला आपण अल्फा बीटा म्हणतो, ते कसं कॅल्क्युलेट करू शकतो हे आपण बघितलं. तर आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे, तर त्याला म्हणतो आपण रिझॉल्युशन ऑफ अ वेक्टर. ओके. तर आपल्याला आता रिझॉल्युशन ऑफ अ वेक्टर बघायचं आहे. तर आता आपल्याला काय बघायचं बघा, रिझॉल्युशन ऑफ अ वेक्टर. रिझॉल्युशन ऑफ वेक्टर, इथं वेक्टर म्हणलेलं आहे बघा, वेक्टर्स नाही, ॲडिशन ऑफ वेक्टर्स. 2 वेक्टर किंवा 2 पेक्षा जास्त वेक्टरचे आपण ॲडिशन करू शकतो. इथं काय केले बघा, रिझॉल्युशन ऑफ अ वेक्टर म्हणजे एका सिंगल वेक्टरचं रिझॉल्युशन आपल्याला करायचं आहे आणि ते आपल्याला आता शिकायचं आहे. तर ते कसं करू शकतोय. ओके. याच्या आधी आपण जे बघितलं ते बघितलं होतं रिझल्टंट ऑफ अ वेक्टर. रिझल्टंट ऑफ अ वेक्टर हे बघितलं. रिझल्टंटमध्ये काय बघितलं होतं बघा, तर हे पहिला मी सांगतो इथं. ओके. रिझल्टंट ऑफ अ वेक्टर म्हणजे काय, 2 वेक्टर होते, ह्या 2 वेक्टरची ॲडिशन आपण अशी करत होते, पॅरलॉग्राम घ्या, ट्रायंगल घ्या. ओके. अशा पद्धतीने करू शकतो. हा वेक्टर P, हा वेक्टर Q, हा जो वेक्टर असणार तो R बार = P बार + Q बार असं आपण काढतो. म्हणजे 2 वेक्टरचा रिझल्टंट, ह्या 2 वेक्टरचं जर ॲडिशन केला तर त्याचा तुमचा रिझल्ट जो असणार आहे तो वेक्टरची तुम्ही मॅग्निट्यूड, डायरेक्शन वगैरे कॅल्क्युलेट करत होता. आता रिझॉल्युशन ऑफ अ वेक्टर म्हणजे काय असणार आहे, तर याच्याबरोबर उलटी प्रोसेस असणार आहे. म्हणजे काय, जर तुम्हाला हा दिलेला वेक्टर असेल, म्हणजे हा जर दिलेला वेक्टर असेल, ओके, R बार, त्याला आपण R बार म्हणूया. हा जर दिलेला वेक्टर असेल R बार, तर याला रिझॉल्व करायचं म्हणजे तो ज्या 2 वेक्टरच्या ॲडिशन पासून तयार झाला त्याला सेपरेट करायचं, रिझॉल्व करायचा आहे, फोडायचा आहे. तर हा जो तुमचा R असणार आहे हा 2 वेक्टर्सनी तयार झालेला असणार, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. बरोबर आहे. कारण बघा ट्रायंगल लॉ मध्ये बघा असंच करत होतो, एक हॉरिझॉन्टल घेत होता किंवा कोणताही फर्स्ट वेक्टर घ्या, जिथं सपतो तिथं दुसरा वेक्टर लावत होतो आणि या 2 वेक्टरमधला 90 डिग्री असणार आहे. म्हणजे आपण बघा ह्याच्यात 2 वेक्टरचा रिझल्टंट वेक्टर काढत होतो आणि रिझॉल्युशनमध्ये काय करणार, जो तुम्हाला एक वेक्टर दिलेला आहे त्याचे 2 कॉम्पोनंट करणार आहेत. 2 कॉम्पोनंट, एक तुमचा काय असणार आहे बघा, हॉरिझॉन्टल असणार आहे म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला असणार आहे किंवा पॅरल टू द एक्स ॲक्सिस असणार आहे आणि दुसरा असणार तो व्हर्टिकल कॉम्पोनंट. आणि हा व्हर्टिकल कॉम्पोनंट उचलून आपण इथं ठेवू शकतोय. सो असा लिहू शकतोय. सो याला 2 कॉम्पोनंट्स असणार आहेत. कुठला आरचे, हा एक तुमचा व्हर्टिकल कॉम्पोनंट असणार आहे, हा व्हर्टिकल कॉम्पोनंट, आणि हा तुमचा असणार आहे तो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. ओके. म्हणजे बघा 2 वेक्टरचे ॲडिशन करून आपण रिझल्टंट काढू शकतोय आणि एका दिलेल्या वेक्टरचं आपण रिझॉल्युशन करून 2 सेपरेट वेक्टर्स काढू शकतोय. तर ही प्रोसेस आपल्याला बघायची आहे किंवा ही मेथड आपल्याला बघायची आहे. ओके. तर याची खूप सिंपल प्रोसिजर आहे. 1-2 इक्वेशन तुम्हाला माहीत झालेत तर तुम्हाला एखाद्या वेक्टरचं रिझॉल्युशन इझिली करता येते. तर ते आता आपल्याला बघून घ्यायचं आहे. तर कसं करता येईल बघा, रिझॉल्युशन ऑफ अ वेक्टर आता आपल्याला शिकायचं आहे. तर एक वेक्टर आपण कन्सिडर करूया कोणत्याही डायरेक्शनमध्ये आर्बिट्री. ओके.
तर समजा ही आपली एक्स ॲक्सिस आहे ॲज युजल, ही तुमची वाय ॲक्सिस व्हर्टिकल आहे, एक्स ॲक्सिस हॉरिझॉन्टल आहे आणि हा तुमचा एखादा आर्बिट्ररी वेक्टर आर बार आहे. ओके, याचं मला रिझॉल्युशन करायचं म्हणजे काय, तर याचं एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाकायचं. हा एक वेक्टर म्हणजे त्याला आपण म्हणतोय हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आणि इथून याच्यावर वाय ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाका, तर हा कॉम्पोनंट ज्याला आपण व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ अ वेक्टर म्हणतो. म्हणजे आपल्याला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट कॅल्क्युलेट करायचे आहेत, रिझॉल्व करायचे आहेत. म्हणजे हा जो तुम्ही रिझल्टंट वेक्टर दिलेला आहे हा ओरिजिन आणि जो पॉझिटिव्ह ॲक्सिस आहे याच्याशी अँगल केलेला आहे त्याला आपण थिटा म्हणूया. ओके, थिटा इतका अँगल केलेला आहे आरने पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसशी. ओके, तर आता आपल्याला काय करायचं बघा, या वेक्टरचं रिझॉल्युशन करायचं आहे. ह्या वेक्टरचा जो एक्स कॉम्पोनंटवरचा वेक्टर असणार रिझॉल्व केला तर त्याच्याला मी आर एक्स डिफाईन करणार. आर एक्स म्हणजे काय, आर या वेक्टरचा एक्स कॉम्पोनंट रिझॉल्युशन केलेला आणि आर वाय म्हणजे काय असणार आहे, आर या वेक्टरचा वाय कॉम्पोनंट. ओके, वाय ॲक्सिसच्या अलॉंगचा कॉम्पोनंट. बरोबर आहे. तर आता आपल्याला आर एक्स आणि आर वायची व्हॅल्यू काढायची आहे. बरोबर आहे. तर याला मी आर एक्स बार आणि आर वाय बार स्टार्टिंगला म्हणतो. आर एक्स बार का, तर एक्स ॲक्सिसच्या अलॉंग असलेला वेक्टर आणि आर वाय बार म्हणजे काय, वाय ॲक्सिसच्या अलॉंग असलेला वेक्टर. सो जर हे बघितला तर ह्याला आपण मॉड आर लिहू शकतो. म्हणजे मॉड आर म्हणजे काय, तर या तुमचा रिझल्टंट तुमचा ओरिजिनल जो वेक्टर दिला आर याचं मॅग्निट्यूड, हा मॅग्निट्यूड आहे, हा थिटा आहे आणि याचा आपण जो वेक्टर आहे आर एक्स बार याला आर एक्स बार मॉड लिहू शकतोय. म्हणजे काय, ही जी लेंथ असणार आहे ती म्हणजे आर एक्स असणार आहे, मॉड आर एक्स. सिमिलरली इथं मॉड आर वाय असणार आहे, ही लेंथ म्हणजे. सो आता बघा आर आहे, थिटा आहे आणि मॉड आर एक्स आहे आणि आपल्याला इंटरेस्ट कसा आहे, आर एक्स आणि आर वायची व्हॅल्यू काढायची आहे. आर एक्स म्हणजे काय असणार आहे बघा, मॉड आर एक्स इंटू आय कॅप लिहू शकतो आपण, कारण का हा कॉम्पोनंट आहे त्याला फक्त ह्या ॲक्सिसच्या अलॉंग जो युनिट वेक्टर असणार आहे ज्याला आय कॅप म्हणते त्यानं मल्टिप्लाय करा तर आर एक्स बारची व्हॅल्यू मिळू शकते. सो आर एक्स बार कसं लिहू शकतोय, मॉड आर एक्स म्हणजे या आर एक्स बारची मॅग्निट्यूड इंटू आय कॅप म्हणजे काय, आय कॅप म्हणजे काय, कॉम्पोनंट युनिट वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असं लिहूया, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. सिमिलरली आर वाय बार कसं लिहू शकतो, मॉड आर वाय टाइम्स जे कॅप आणि जे कॅपला काय म्हणतो आपण, युनिट वेक्टर अलॉंग पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस किंवा पॉझिटिव्ह वाय ॲक्स डायरेक्शन. बरोबर आहे. तर आता आपल्याला राहिलं काय बघा, आय कॅप आणि जे कॅपनं फक्त आर एक्स आणि आर वायच्या मॉड्युलसला मल्टिप्लाय करायचं. आता मॉड आर एक्स हे कसं काढू शकतो बघा, तर हा ट्रायंगल आपण कन्सिडर करूया. हा ट्रायंगल बघा, हा थिटा आहे, हा मॉड आर आहे, हा मॉड आर एक्स आहे, हा मॉड आर वाय म्हणजे पुढची व्हॅल्यू आहे त्यामुळे हा किती असणार आहे बघा, मॉड आर वाय असणार आहे. हा तुमचा किती असणार आहे, 90 डिग्री. सो थिटा आहे, लगतची बाजूला कोण आहे बघा, आर एक्स आहे. सो याचा कॉस काढून घ्या, कॉस थिटा. सो कॉस थिटा लिहिला, कॉस थिटा म्हणजे काय, लगतची बाजू बघितली करणं, मॉड आर एक्स डिवायडेड बाय मॉड आर. त्यामुळे आर एक्सची व्हॅल्यू कशी लिहू शकतो बघा, आर एक्स मॉड आर एक्स इज इक्वल टू मॉड आर कॉस थिटा. किंवा ते मॉड लिहिणं अननेसेसरी वाटत असेल तर आर एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा असं लिहू शकताय. ही फर्स्ट कॉम्पोनंट भेटला. सिमिलरली याच्यात साइन थिटा घ्या म्हणजे समोरची बाजू आर वाय आपल्याला भेटून जाईल. साइन थिटा घेतला अँड साइन थिटा कसं काढू शकतो बघा, समोरची बाजू मॉड आर वाय डिवाइड बाय मॉड आर. त्यामुळे मॉड आर वायची व्हॅल्यू कशी लिहू शकताय, मॉड आर साइन थिटा. त्यामुळे मॉड लिहिणं जर अननेसेसरी वाटत असेल तर आर वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. म्हणजे जे आर एक्स आणि आर वाय म्हणत होतं, आर एक्स म्हणजे काय, आर कॉस थिटा आणि आर वाय म्हणजे काय, आर साइन थिटा असणार आहे. सो आर एक्स जो कॉम्पोनंट असणार आहे हा तो काय असणार आहे बघा, आर एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा. आणि जो तुमचा आर हा जो तुमचा व्हर्टिकल कॉम्पोनंट असणार आहे हा म्हणजेच हा इथला असणार आहे तो असणार आहे आर साइन थिटा. बरोबर आहे, आर कॉस थिटा आणि हा असणार आहे आर साइन थिटा. म्हणजे तुम्ही दिलेला वेक्टर आर एक्स आणि आर वाय दोन ह्याच्यात तुम्ही फोडू शकता. कारण का बघा, हा आर एक्स आहे, आर एक्स बार, आणि हा जो व्हर्टिकल असणार तो आर वाय बार असणार आहे, आर वाय बार. आणि या दोघांचं केलं तर तुम्हाला आर बार मिळणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे आर बार कॅन बी रिटन ॲज आर एक्स बार प्लस आर वाय बार. सो गिवन वेक्टर आर बार कॅन बी रिटन ॲज आर बार इज इक्वल टू आर एक्स बार प्लस आर वाय बार. बरोबर आहे. त्यामुळं आर बार इज इक्वल टू
आर एक्स बार कसं लिहू शकतो बघा, मॉड आर एक्स इथे आर कॉस थिटा टाइम्स आय कॅप, आर कॉस थिटा टाइम्स आय कॅप प्लस आर वाय बार किती आहे बघा, आर साइन थिटा टाइम्स जे कॅप असं तुम्ही लिहू शकताय, बरोबर आहे. त्यामुळे आर कॉमन कडे आर बार इज इक्वल टू आर कॉस थिटा आय कॅप प्लस साइन थिटा जे कॅप, बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्ही दोन दिलेले वेक्टर तुम्ही रिझॉल्व करू शकताय. ज्याचा एक्स कंपोनंट काय असणार आहे बघा, एक्स कंपोनंट ऑफ आर बार इज कुठला असणार आहे तर आर कॉस थिटा आय कॅप, आणि वाय कंपोनंट ऑफ अ वेक्टर किती असणार आहे आर बार, हा किती असणार आहे आर साइन थिटा जे कॅप असं असणार आहे. सो अशा पद्धतीने एक्स कंपोनंट म्हणजे काय, जो तुमचा आर दिला असते त्याचं वेक्टरचे मॅग्निट्यूड काढा, त्याला फक्त कॉसनं मल्टिप्लाय करा, तुम्हाला त्याचा हा एक्स कंपोनंटची मॅग्निट्यूड भेटून जाईल, आणि त्याला जर साइन थिटानं मल्टिप्लाय करा तर तुम्हाला वाय कंपोनंटची मॅग्निट्यूड भेटून जाईल. सो एक्स कंपोनंटचा जो असणार आहे त्याला आपण आर एक्स म्हणलेला आहे, आणि वायचं असणार त्याला आर वाय म्हणलेला आहे. सो आर एक्स इक्वल टू आर कॉस थिटा, आर वाय इक्वल टू आर साइन थिटा. सो तुम्हाला जर थिटाची व्हॅल्यू विचारली असेल त्या वेक्टरनं एक्स ॲक्सिसची केलेला अँगल, तर काय करायचं, या आर वाय बाय आर एक्स करूया आपण, आर वाय डिवाइड बाय आर एक्स करूया. आर वाय म्हणजे काय आर साइन थिटा डिवाइड बाय आर कॉस थिटा, आरला आर गेलं साइन थिटा बाय कॉस थिटा, म्हणजेच काय असणार आहे साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा इतकंच राहणार आहे, आणि साइन बाय कॉस म्हणजे तुमचं असणार आहे टॅन थिटा. सो थिटा कॅन बी रिटन एज टॅन इनवर्स ऑफ आर वाय बाय आर एक्स. सो तुम्हाला दिलेला वेक्टर रिझॉल्व सुद्धा करता येतोय, आणि त्यानं केलेला अँगल किती असणार आहे तर तो आर वाय आणि आर एक्स यांच्या मॅग्निट्यूडचा रेशो घ्या आणि त्याचा टॅन इनवर्स घ्या, अशा पद्धतीने तुम्हाला अँगल सुद्धा कॅल्क्युलेट करता येतोय. सो बघा अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकताय, दिलेला एक सिंगल वेक्टर तुम्ही रिझॉल्व करू शकताय, बरोबर आहे. दिलेला सिंगल वेक्टर तुम्ही दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व करू शकताय. ओके, तर एक एक्झाम्पल बघूया की ज्याच्याद्वारे तुम्हाला दिलेला वेक्टर कसा रिझॉल्व करायचा हे एकदम इझिली समजून जाईल. एकदम बेसिक एक्झाम्पल बघूया. हा एक्स ॲक्सिस आहे, हे वाय ॲक्सिस आहे. समजा इथून असा एक वेक्टर आहे, ओके, आणि हा पॉईंट असणार आहे तो 2 2 असणार आहे. 2 2 म्हणजे काय 2 आय कॅप प्लस 2 जे कॅप हा वेक्टर असणार आहे. 2 आय कॅप प्लस 2 जे कॅप हा वेक्टर असणार आहे. 2 आय कॅप प्लस 2 जे कॅप, ओके, हा आपला दिलेला आर बार असणार आहे. तर आपल्याला काय करायचं, याचा एक्स कंपोनंट वाय कंपोनंट आणि यानं एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल, हा अँगल जो असणार आहे याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. तर कसं काढू शकताय बघा, तर फर्स्ट मॉड आरची व्हॅल्यू आपण काढून घ्या. मॉड आर किंवा जस्ट ज्याला आपण म्हणतोय आर, मॉड आर किंवा आर म्हणा, तर अंडर रूट A1 R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R3 स्क्वेअर. R1 स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर प्लस R3 म्हणजे केचा कंपोनंट 0 आहे, सो 0चा स्क्वेअर. 2 स्क्वेअर 4 प्लस 0, 4 प्लस 0 मीन्स 8, अंडर रूट 8. म्हणजे आरची व्हॅल्यू किती झाली, अंडर रूट 8 झाली. मॉड आरची व्हॅल्यू किती झाली, अंडर रूट 8 झाली. आता बघा याचा एक्स कंपोनंट कसं किती आहे बघा, इथून जर इथं परपेंडिक्युलर टाकला तुम्ही तर हा किती आहे बघा 2 आहे. ओके, आर एक्स किती असणार आहे बघा 2 असणार आहे, आणि आर वाय जर टाकला तर तो किती असणार आहे, हा सुद्धा तुमचा 2 असणार आहे, हा सुद्धा 2 असणार आहे आर वायची व्हॅल्यू, बरोबर आहे. त्यामुळे दिलेला वेक्टर आर एक्स इज इक्वल टू 2 आणि आर वाय इज इक्वल टू 2 असणार आहे. सो इथं आता आपण आपल्याला आर इज इक्वल टू कॉस थिटा, आर इज इक्वल टू साइन थिटा हे जरी वापरला तरी सुद्धा आपल्याला आन्सर भेटणार आहे. सो आपण ते एकदा ट्राय करून घ्या. आर एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा असणार आहे, त्यामुळे आर एक्स व्हॅल्यू 2, मॉड आरची व्हॅल्यू रूट 8 इज इक्वल टू कॉस थिटा. सो 2 डिवाइड बाय रूट 8, रूट 8 कॅन बी रिटन ॲज, रूट 8 जर बघितला तर ते असं लिहू शकतो 2 गुणिले 4 म्हणजे 2 रूट 2 असं लिहू शकताय. सो रूट 8 कॅन बी रिटन ॲज 2 रूट 2 इज इक्वल टू कॉस थिटा. 2ला 2 कॅन्सल केलं 1 बाय रूट 2, कॉस इनवर्स ऑफ 1 बाय रूट 2 म्हणजे काय किती असणार आहे तर 45 डिग्री असणार आहे, बरोबर आहे. किंवा उलटे जर गेला तर थिटा जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं ह्या फॉर्म्युलावरनं तर थिटा कॅन बी रिटन ॲज थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ आर वाय बाय आर एक्स. आर वाय किती आहे बघा 2, आर एक्स किती आहे 2 डिवाइड बाय 2, 2ला 2 गेलं 1, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1. टॅन इनवर्स ऑफ 1 किती असते 45 डिग्री, 45 म्हणा किंवा पाय बाय 4 रेडियन काही म्हणलं तरी चालेल. तुम्हाला कुठल्या फॉर्मॅटमध्ये विचारले आहेत त्याच्यावरनं तुम्ही ठरवायचं तुमचं उत्तर काय येणार आहे.
ओके, म्हणजे इथं बघा काय केलं आपण, दिलेला वेक्टर आय जे होता, ओके, दिलेला वेक्टर आय जे होता, त्यानं आपल्याला विचारलं काय, एक्स ॲक्सिस केलेला अँगल विचारला होता. मग हा तुमचा आर एक्स असणार आहे आणि हा तुमचा आर वाय असणार आहे, बरोबर आहे, आर एक्स आणि आर वाय, बरोबर आहे, आर एक्स आय कॅप, आर वाय जे कॅप. सो आर एक्सची व्हॅल्यू 2 दिलेली आहे, आर वायची व्हॅल्यू 2 दिलेली आहे. सो तुमचा मॉड आर काढा, ह्या पद्धतीने गेला तरी चालतं, किंवा डायरेक्ट थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ आर वाय बाय आर एक्स असं काढलं तर तुम्हाला थिटाची व्हॅल्यू 45 डिग्री भेटून जाणार आहे. सो जे तुम्ही ट्रँगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन, पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशनमध्ये करत होता, दोन वेक्टरला मिक्स करून एक सिंगल वेक्टर तयार करत होता, त्याच्याबरोबर उलटी प्रोसेस, एक सिंगल वेक्टरला आपण फक्त सेपरेट करतोय, पण सेपरेट करताना कसं करतोय, एक हॉरिझॉन्टल कंपोनंट असणार आणि दुसरा व्हर्टिकल कंपोनंट असणार आहे, बरोबर आहे. ओके, त्यामुळे हे लक्षात ठेवा, एक सिंगल वेक्टर, दोन वेक्टर असतील तर त्यांचं ॲडिशन करून एक सिंगल वेक्टर काढता येते, पण एका सिंगल वेक्टरचे जर कंपोनंट करायची म्हटलं तर त्याला इन्फायनाईट नंबर ऑफ तुम्ही वेक्टर्स तयार करू शकताय. ओके, एकदम इझी आहे ते, कारण का, याचा अर्थ काय बघा, याचा अर्थ असा, जर तुम्हाला दोन वेक्टर दिले असतील कसे असतील असे, तर त्यांचा वेक्टरचं ॲडिशन करून एक सिंगल युनिक वेक्टर तुम्हाला मिळू शकतोय. पण जर तुमच्याकडे एक सिंगल वेक्टर दिला असेल, याचं रिझॉल्युशन करा म्हणलं तर तुमच्याकडे हा एक वे असणार, हा एक वेक्टर असू शकतोय आणि हे तुम्ही इथं लावला तर हा वेक्टर तयार होणार आहे. किंवा दुसरी वे असू शकते की असा सुद्धा तुमचा एखादा वेक्टर असू शकतो, दोन, बरोबर आहे, अशा वेक्टरनं सुद्धा तुम्ही तो एक वेक्टर तयार करू शकताय. किंवा असा सुद्धा एखादा वेक्टर असू शकतो की ह्या तीन वेक्टरचं ह्या ॲडिशन असणार आहे, म्हणजे तीन वेक्टरच्या ॲडिशनमध्ये सुद्धा तो लिहिता येतोय. किंवा असाही असेल, ओके. त्यामुळे हे लक्षात ठेवा, दोन वेक्टरची जर ॲडिशन केला तर आपल्याला युनिक वेक्टर भेटणार आहे, युनिक वेक्टर असणार आहे. म्हणजे युनिक म्हणजे काय, एकच सिंगल वेक्टर भेटू शकते, पण एका जर सिंगल वेक्टर घेतला तर त्याचे इन्फायनाईट नंबर ऑफ रिझॉल्व्ड वेक्टर्स असणार आहेत, रिझॉल्व्ड वेक्टर्स असणार आहेत, समजलं. सो हे लक्षात ठेवा, दोन वेक्टरचं जर ॲडिशन केलं आपल्याला तर एक सिंगल युनिक वेक्टर भेटणार आहे. पण एका सिंगल वेक्टर जर तुम्हाला फोडायचं असेल, रिझॉल्युशन करायचं असेल तर तुम्हाला इन्फायनाईट नंबर ऑफ वेज आहेत, इन्फायनाईट नंबर ऑफ वेजमध्ये तुम्ही त्याचं रिझॉल्युशन करू शकताय. ओके, सो बघा, जर तुम्ही 1 अधिक 2 केला तर 3 भेटू शकते तुम्हाला. पण जर तुम्हाला 3 दिले असेल तर त्या 3 जो तुम्ही फोडायचा आहे, तुम्हाला तो जो 3 नंबर आहे तो फोडायचा आहे, तो तुम्ही कसं फोडू शकताय, 0 अधिक 3, 3 अधिक 0, 2 अधिक 1, 1.5 अधिक 1.5. ओके, असं तुम्ही इन्फायनाईट नंबर ऑफ वेजमध्ये तो 3 नंबर तुम्ही डिवाइड करू शकताय. सिमिलरली इतकंच लक्षात ठेवा, दोन वेक्टर घेतला तर त्यांचं ॲडिशन हा युनिक वेक्टर असणार आहे, कुठला तर एक सिंगल वेक्टर भेटणार आहे. पण जर तुम्हाला एक सिंगल वेक्टर दिला असेल आणि त्याचं जर रिझॉल्युशन करा म्हणले तर त्याला इन्फायनाईट नंबर ऑफ तुम्ही आन्सर्स कॅल्क्युलेट करू शकताय. ओके, तर आज काय बघितलं बघा, तर रिझॉल्युशन ऑफ वेक्टर कसं करायचं, आणि त्याच्या आधी काय बघितलं तर वेक्टर ॲडिशनसाठी आपण जे ट्रायंगल लॉ आणि पॅरलेलोग्राम लॉ बघितला होता, त्याचे थोडेसे न्यूमेरिकल प्रॉब्लेम बघितले. अँगल दिला असला तर कसं करायचं आणि अँगल दिला नसला तरी कसं करायचं हे आपण बघितलं, आणि लास्ट आपण रिझॉल्युशन ऑफ वेक्टर बघितलं. तर नेक्स्ट लेक्चरला काय बघणार आहोत आपण, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स बघणार आहोत, आणि जो खूप महत्त्वाचा पॉईंट असणार. 11वी-12वीला आपल्याला मोस्टली फिजिकल क्वांटिटीज ह्या वेक्टर फॉर्मॅटमध्ये असतात, आणि आपण वेक्टर फॉर्मॅटचं जस्ट ॲडिशन करणार नाही आहोत, तर आपल्याला मल्टिप्लिकेशन करणं सुद्धा खूप गरजेचं असते. ओके, जर तुम्हाला इलेक्ट्रिक फ्लक्स काढायचं असेल, ओके, फ्लक्स, तर E.ds घ्यायला लागते, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि वेक्टर या जो तुमचा एरिया वेक्टर असणार आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन घेणं गरजेचं पडते. अशा वेळेला तुम्हाला डॉट प्रोडक्ट घ्यावा लागणार आहे. ओके, टॉर्क काढायचं असलं तर क्रॉस प्रोडक्ट घ्यावं लागणार आहे. सो मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू.